नेहमी नेहमी पोटॅटोचे तेच पराठे खाऊन बोर झाले आहेत ना, मग आता ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. यात पण ते पोटॅटो आहेच, पण मग ना थोड्याशा वेगळ्या स्टाईलने. तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा, मग सांगा कसं लागतंय. जी अगोदर व्हायरल रेसिपी झाली होती बघा चटणीची टोमॅटोची, आपण याच्यासोबत ती बनवणार आहे आज. तर मग ते शेकण्यासाठी ठेवून दिले मी टोमॅटो आणि त्याच्यासोबत गव्हाचं पीठ घेतलं, थोडेसे पोटॅटो घेतले बॉईल केलेले, नंतर अनियन घेतलं, कोथिंबीर घेतलं आणि लाल तिखट, धना पावडर, मीठ टाकून त्याला छान मळून घ्यायचं आहे. वाटलंच तर तुम्ही त्याला हिरवी मिरची पण टाकू शकतात, पण बारीक केलेली टाकायची. मग त्याला पोळीसारखं छान लाटून घ्यायचं आणि तव्यावर दोन्ही साईडनी खरपूस शेकून घ्यायचं. आता खरी गोडी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का या पराठ्याची? घरामध्ये जी तूप बनवण्यासाठी ठेवलेली दुधाची साय असते ना, आपल्याला ती यूज करायची. यावर दोन्ही बाजूंनी लावून घ्यायची आणि ही साय लावल्यानंतरची चव म्हणजे ना स्वर्गच आहे. ट्राय करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, बाहेरचं बटर छान लागतं याच्यापेक्षा की ही घरातली ठेवलेली साय लागते छान, आणि पराठाही कसा लागला ते नक्की सांगा.